लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय युजिंग मॅट्रिक्स मेथड। आता मॅट्रिक्स मेथड मध्ये दोन मेथड आहेत, एक रिडक्शन मेथड आणि एक इन्व्हर्जन मेथड। ते इन्व्हर्जन मेथड आपण काल पाहिलेली आहे, लिनियर इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आणि त्याच्यानंतर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स याचा यूज करून आपण सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह केला। आता सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये सेकंड मेथड इट इज अ रिडक्शन मेथड। आता ही रिडक्शन मेथड काय here reduction method. Then आता आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म ऑफ द इक्वेशन हे माहिती आहे। कन्सिडर थ्री इक्वेशन्स। आता मॅट्रिक्स फॉर्म काय, मॅट्रिक्स फॉर्म कसा लिहायचा हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं। ओके, तेच रिपीट एकदा here consider equations a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2, a3x plus b3y plus c3z is equal to d3. Then matrix form of equations, it is ax is equal to b. लास्ट लेक्चर मध्ये आपण हे सगळं डिटेल मध्ये पाहिलं होतं। ax, then a is a matrix of coefficients, x is a matrix of unknown variable and b is a matrix of constants. Therefore it is a1 b1 c1 matrix of coefficients, a2 b2 c2, a3 b3 c3 into matrix x, it is x y and z is equal to, it is d1 d2 and d3. Okay. Yeah, in last lecture we find the solution of this equation by using inversion method. Here we first find inverse of matrix A and then x is equal to A inverse into B. It is a method of inversion. Now here we see the method of reduction. Then what is the method of reduction? In inversion method we use the inverse of matrix. Then inverse of matrix find any method, it is a transformation or adjoint method. In reduction method here we reduce the matrix A into upper triangular matrix, lower triangular matrix or diagonal matrix or identity matrix. Conversion of any out of four, it is lower triangular matrix, upper triangular matrix or identity or diagonals or identity. Okay, here the upper triangular matrix reduce the matrix A into upper triangular matrix. That means these three elements are zero, then it is an upper triangular matrix. These three elements are zero, then it is a lower triangular matrix. Then and diagonal matrix means diagonal matrix A1 B1 A1 B2 and C3 and non-diagonal elements all are zero. Okay. Or identity matrix, reduces the matrix A into identity matrix. Okay. याच्यापैकी कोणतीही एक मेथड यूज केली तरी चालते। याला अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा। अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय, फक्त हे 3 झिरो करा। हे 3 झिरो केले की हा झाला तुमचा अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स। किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये करायचं असेल तर हे 3 झिरो करायचे किंवा याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करा। म्हणजे कोणत्याही मेथडनं सॉल्व्ह करा, तुम्हाला जे सोपे वाटते। आपण आता दोन्ही मेथडनं पाहू, कोणत्या मेथडनं आयडेंटिटी मध्ये रिड्यूस करा किंवा ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करा। ठीक आहे, देन अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये फक्त हे 3 झिरो करायचे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय, हे 3 झिरो आणि डायगोनल एलिमेंट्स 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स। आणि अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये इथं 1 करा का नका करू काही फरक पडत नाही, कारण या जागेवर 1 केलं तर 2 झिरो करायला सोपे जातात, नाही केलं तरी चालतंय, फक्त कॅल्क्युलेशन वाढतं। ते एक्झाम्पल मध्ये पाहू आपण। म्हणजे इथं 1 कंपल्सरी नाही, कशामध्ये अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हे 3 झिरो करायचे फक्त। हे 3 झिरो करा आणि देन पुन्हा मल्टिप्लिकेशन ह्या दोन्ही जातात। हे झिरो झाल्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन काय जातं, या हे 3 एलिमेंट 0। आता इथं कोणते तरी एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन नंतर दुसरे येते, तर इक्वेशन येणार a1x प्लस b1y प्लस c1z। देन सेकंड इक्वेशन मध्ये हे 0 म्हणजे b2x b2y प्लस c2z, y आणि z झाले हे 0। थर्ड कॉलम थर्ड रो मध्ये हे 2 0 म्हणजे फक्त एकच एलिमेंट आहे, इट इज c।
थर्ड याच्यावरून तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळते, झेडची व्हॅल्यू इथे पुट केले जातात त्यांना, त्याच्यानंतर 3 इक्वेशन तयार होणार मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. ओके, दोन्हीला इक्वेट करा 3 इक्वेशन. थर्ड कंडिशन म्हणून तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळणार, झेडची व्हॅल्यू इथे पुट करा, वायची मिळते, वाय आणि झेडची व्हॅल्यू इथे पुट करा. हे झालं तुमचं एक्स वाय आणि झेड. आता इथं ट्रान्सफॉर्मेशन केल्याच्या नंतर हे तुमचे B2 C2 C3 हेच राहतील असं काय. आता हे कॉन्स्टंट बदलणार ट्रान्सफॉर्मेशन नुसार, इथं दोन हेच कॉन्स्टंट राहतील असं काही नाही. ओके, दुसरी कॉन्स्टंट. देन मल्टिप्लिकेशन करा, इक्वेट केल्याच्या नंतर तुम्हाला 3 रिलेशन मिळतील, त्या 3 रिलेशन म्हणून तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू. म्हणजे हे 3 झिरोज कशासाठी करायला, तर हे 2 झिरो केल्यामुळे इथे एक्स आणि वाय व्हेरिएबल कॅन्सल होते, फक्त झेड राहते, म्हणजे झेडची व्हॅल्यू काढता येते. त्याच्यानंतर झेडची व्हॅल्यू काढल्याच्या नंतर सेकंड रो मध्ये एक्स झिरो आहे, म्हणजे वाय आणि झेड आहे, दोनच व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल आहेत. झेडची व्हॅल्यू तर आपण आधीच काढली, म्हणजे वायची मिळते, आणि एकदा एक वाय आणि झेड मिळाले की या रिलेशन म्हणून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढता येते. म्हणजेच रिडक्शन मेथड मध्ये काय करायचंय, तर या ए मॅट्रिक्सला एक तर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करा किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. डायगोनल मॅट्रिक्स केलं तरी चालते, पण आयडेंटिटी केलेलं सोपं होतं डायगोनल पेक्षा. देन अप्पर ट्रँग्युलर मध्ये कन्व्हर्ट करा किंवा लोअर ट्रँग्युलर मध्ये कन्व्हर्ट करा. तर अप्पर ट्रँग्युलर मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन अप्पर ट्रँग्युलर मध्ये कन्व्हर्ट केलेलं जमते. इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जमणार नाही, कारण इकडे जे ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे ते जिकडे घ्यायचे, आणि इथे फक्त एकच कॉलम आहे. म्हणजे इकडे जर सपोज आपण C1 प्लस C2 घेतलं, इकडे C1 प्लस C2 नाही, इकडे एकच कॉलम आहे C1. म्हणजे याच्यात कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जमणार नाही, याच्यात फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि रो ट्रान्सफॉर्मेशन ना काय, एक तर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स करा, म्हणजे हे 3 झिरो करा, आणि हे 3 झिरो करणं सोपं आहे, किंवा हे 3 झिरो करा, हे 3 झिरो केले तरी चालते रो ट्रान्सफॉर्मेशन. एक तर त्याला अप्पर ट्रँग्युलर मध्ये कन्वर्ट करा, नाही तर सरळ आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा, दोन्हीपैकी एक. तर अप्पर ट्रँग्युलर सोपं आहे, कारण 3च झिरो करायचे. आयडेंटिटी मध्ये तरी हे सगळे 1, हे 3 झिरो आणि हे 3 झिरो. फक्त शेवटी इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज पडत नाही, की आपण एक्झाम्पल मध्ये पाहू. नाउ वी सी द एक्झाम्पल्स बाय रिडक्शन मेथड. Solve the following equation. By reduction method. Given equations, x plus 3y is equal to 5 and 2x plus y is equal to 1. Therefore, matrix form. Of equation is matrix form. The matrix form by Ax is equal to B. 1, 3, 2, 1 into x matrix, that is xy, and is equal to 5, 1. Then त्याला काय करणार, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे एलिमेंट झिरो करायचे. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे एलिमेंट झिरो, ऑल एलिमेंट झिरो बिलो द प्रिन्सिपल डायगोनल. आता प्रिन्सिपल डायगोनलच्या खाली फक्त हा एकच एलिमेंट आहे, याला झिरो करायचे. मग ट्रान्सफॉर्मेशन काय, R2, तर R2 मायनस 2R1, इथं तर 1 ऑलरेडी आहे, याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, याला 2 ने मल्टिप्लाय करा, तिथे झिरो करा, म्हणजे काय ना ट्रान्सफॉर्मेशन R1 and 1 3. देन R2 मायनस 2R1, R2 मायनस 2R1, याला 2 ने मल्टिप्लाय करा, 2 मायनस 2 0, इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे होतं 6, 1 minus 6, it is minus 5. 1 minus 6, it is minus 5. Unknown matrix as it is equal to, then R1 as it is, R2 minus 2R1 is 10, 1 minus 10 is minus 9. Then take the multiplication. Therefore, x plus 3y, first column, take the multiplication, x
प्लस पी वाय. देन 0x म्हणजे 0 आणि मायनस 5y इज इक्वल टू 5 मायनस 9. देन आता हे दोन मॅट्रिक्स इक्वल म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. therefore we can write x plus 3y is equal to 5, it is equation number 1, and minus 5y is equal to minus 9, it is equation number 2. Therefore y is equal to 9 by 5 and then by 1, x plus 3 into 9 by 5 is equal to 5. Then x is equal to 5 minus 27 by 5. It is 27 by 5 divided by minus and then calculation. Here 25 27. Here 25 minus 27, it is minus 2 by 5. Therefore x is equal to minus 2 by 5 and y is equal to 9 by 5. It is the solution. आता हे 2 by 2 इक्वेशन. एक्झाम मध्ये तुम्हाला रिडक्शन मेथड ने विचारलं तर रिडक्शन मेथड ने सॉल्व करायचं. इन्व्हर्जन मेथड ने विचारलं तर इन्व्हर्जन मेथड ने सॉल्व करायचं. जे लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं. इन्व्हर्जन मेथड म्हणजे की इन्व्हर्जन मेथड, त्याच्यानंतर रिडक्शन मेथड म्हणजे की रिडक्शन मेथड. तुम्हाला आन्सर काढायचे असेल तर डायरेक्ट काढता येतो 2 by 2. डायरेक्ट सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा, तुम्हाला या दोन इक्वेशनचा आन्सर येतो. इथे 2 ने मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्शन घ्या, किंवा इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्शन. ते डायरेक्ट. पण बोर्डात तुम्हाला क्वेश्चन एक रिडक्शन मेथड और इन्व्हर्जन मेथड दोन्ही एका नंतर त्या मेथडने सॉल्व करायचं. नेक्स्ट एग्जांपल. x plus 2y plus 3z is equal to 9. 2x plus 3y plus z equal to 4 and 4x plus 5y plus 4z is equal to 15. x plus 2y plus 3z is equal to 9, 2x plus 3y plus z is equal to 4, and 4x plus 5y plus 4z is equal to 15. Now, given equations. Yeah. Given equations, x plus 2y plus 3z is equal to 9, 2x plus 3y plus z is equal to 4, 4x plus 5y plus 4z is equal to 15. Then matrix form of equations. Matrix form it is Ax is equal to B. Therefore we can write A is the matrix of cohesion. 1, 2, 3. 2, 3, 1. 4, 5, 4 into x, y, z. Then constant 9, 4 and 2. Now by reduction method the matrix A reduced into triangular matrix or identity matrix. So we reduce it triangular matrix, that is upper triangular matrix means all elements below the diagonal are 0. Okay, that means 2, 4 and 5. या 3 एलिमेंटला 0 करायचं. मग या 3 एलिमेंटला 0 करायचं, या 2 चा 0 करायला इथल्या एलिमेंटचा यूज करायचा असेल तर इथे 1 असलं तर कॅल्क्युलेशन सोपं जाते. ऑलरेडी 1 आलेले म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काय R2 minus 2R1 इथे 0 करायला याला 2 ने मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर या 4 चा जागा म्हणजे R3 इथे 0 करायला याला 4 ने मल्टिप्लाय करा. and R3 minus 4R1. Then transformation it is 1, 2, 3. 1, 2, 3. Then we can write here
R2 minus 2R1. There are 2 no multiply कर. There are 2, 4 and 6. 2 minus 2, 0. Here 3 minus 4, it is minus 1. 2 no multiply here 4. 3 minus 4, it is minus 1. Now here 6. 1 minus 6, it is minus 5. Then R3 minus 4R1. R1 का 4 no multiply कर. There 4. Here 8 and here 12. 4 minus 4, 0. Here 5 minus 8, it is minus 3. The 4 no multiply कर 5 minus 8, it is minus 3. And then 4 minus 12, they are minus 8. There 12, 4 minus 12. There x, y, z. Then R2 minus 2R1. R1 as it is. R2 minus 2R1. R1 का 2 no multiply means here 18. 4 minus 18 minus 14. 4 minus 18. And R3 minus 4R1. R1 का 4 no multiply कर. That means 36. 4 no multiply कर 36. Then 15 minus 36. 15 minus 36. That is minus 21. Then आता इथे 0 करायचंय. आपण याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करतो काय करतो? here 1 0 0 त्याच्यानंतर इथे 1 आणि नंतर हे 2 0 करतो. ओके. पण आता इथे 1 करा का नका करू? इथे 0 करायचं. ओके. मग 0 करायचं या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करा. ओके. याच्यासोबत कॅल्क्युलेशन नाही घ्यायचं. इथे जे एलिमेंट येईल त्याच्यासोबत 0 करायला कॅल्क्युलेशन घ्यायचं. जनरली इथे आयडेंटिटी करतो 1 येणार. पण आपल्याला इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचं नाही. आपल्याला याला कशात रिड्यूस करायचं तर अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये. हे 2 0 झाले की 0 करा. मग या दोन्हीच कॅल्क्युलेशन घ्यायचं. या 2 सोबत कॅल्क्युलेशन घ्यायचं नाही. राईट. मग या दोन्हीचे कॅल्क्युलेशन घेणार. आता इथे काय करणार? याला 3 ने मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्शन घ्या. या R3 minus 3R2. Then R1 as it is 1 2 3. R1 as it is. R2 as it is 0 minus 1 minus 5. आणि आता R3 च्या जागेवर काय लिहिलं? R3 minus 3R2. R2 ला 3 ने मल्टिप्लाय करा. here 0 minus 3 and here minus 15. 0 minus 0 0. minus 3 minus 3 it is 0. and here minus 8 minus 15. तर आपण 3 ने मल्टिप्लाय करत म्हणजे हे minus 15 झालं. minus 8 minus 15 म्हणजे minus 8 plus 15. minus 8 plus 15 means 7. minus 8 plus 15. x, y, z as it is. x, y, z. Then 9 minus 14. R3 minus 3R2. R2 ला 2 ने मल्टिप्लाय करा. तो इथे सॉरी 3 ने. तो इथे 3 ने मल्टिप्लाय केला की येते 42. Yeah. 3 into minus 14 is minus 42. That means minus 21. minus 21 minus 42. म्हणजे minus 21 plus 42. It is 21. Then हे झालं ट्रायंगुलर मॅट्रिक्स. देन या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. आता दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेतलं काय ना? therefore x plus 2y plus 3z. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो मधला हा एलिमेंट 0 आहे पहिला म्हणजे 0 into x म्हणजे x कॅन्सल होणार. y आणि z सोबत मल्टिप्लिकेशन. इट इज minus y minus 5z. and then third row first column 0 into x 0 0 into y 0 and here 7 into z. फक्त 7 into z राहा is equal to 9 minus 14 21. Then x plus 2y plus 3z is equal to 9. It is equation number 1. minus y minus 5z is equal to minus 14. It is equation number 2. And 7z is equal to 21. It is equation number 3. Therefore, by equation number 3, z is equal to 3. Put in 2.
minus y minus 5 into 3 is equal to minus 14. Okay. Therefore, minus y is equal to here 15. या साइडला जाणार प्लस 15 होणार म्हणजे minus 14 plus 15. It is plus 1. Minus y is equal to plus 1. Therefore, y is equal to minus 1. Minus y is equal to plus 1. Therefore, y is equal to plus 1. And by 1. By equation 1. X plus 2 into minus 1, that is 2y, and plus 3 into z, z is 3, plus 3 into z is equal to 9. And therefore, x is equal to minus 2 plus 9 plus 7 is equal to 9. Therefore, x is equal to 2. Therefore, x is equal to 2, y is equal to minus 1, and z is equal to 3. It is the solution of this equation. Okay. आता आपण काय केलं याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस केले. याला तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस केलं तरी चालतंय. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस केल्यावर काय होणार डायरेक्ट की 1 1 1 येणार आणि बाकी सगळे 0. मग तिथे डायरेक्ट एक्स वाय झेडच्याच व्हॅल्यू पण मल्टिप्लाय केले की हे 0 होईल. म्हणजे पहिल्या याच्यात एक्स, दुसऱ्या याच्यात वाय, तिसऱ्या याच्यात झेड. जसं इथे एक्स येणार, इथे वाय आणि इथे झेड. आणि त्याच्यानुसार इकडे कॅल्क्युलेशन हे 2 -1 आणि 3. जर या ए मॅट्रिक्सला तुम्ही डायरेक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्येच रिड्यूस केलं तर तुमचं हे कॅल्क्युलेशन वाचते पण ट्रान्सफॉर्मेशन वाढणार. तुम्ही जर या मॅट्रिक्सला आता किती 2 ट्रान्सफॉर्मेशन केले, फक्त हे 3 0 करायचे होते म्हणून. मग हे 2 ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेशन केलं. पण याला जर तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचं असेल इथे 1 करायला लागणार, हे 2 0, त्याच्यानंतर इथं 1 आणि हे 2 0, आणि त्याच्यानंतर मग मल्टिप्लिकेशन केलं सरळ तर हे डायगोनल एलिमेंट 1 1 1 आणि हे बाकी सगळे 0. म्हणून इथे येणार एक्स, इथे येणार वाय आणि इथे येणार झेड. म्हणजे हे इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज पडत नाही, डायरेक्ट तुम्हाला आन्सरच मिळणार. ते करून पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. X plus 1 is equal to 1. Y plus z is equal to 5 by 3. And x plus z is equal to 4 by 3. Yeah, given equations. X plus y is equal to 1. Y plus z is equal to 5 by 3 and x plus z is equal to 4 by 3. Matrix form. Of equation is the matrix form that Ax is equal to B. Then first A matrix of coefficient. Coefficient of x, y and z are 3 variables. Therefore 1 1 j 1 1 j 0 1 1 and here 1 0 1 into x y and z is equal to 1 5 by 3 and 4 by 3. Okay. Then आता आपल्याला काय करायचं, हे 3 0 करायचे. मग हे 3 0 करायला 2 तर ऑलरेडी दिलेले आहेत, फक्त या 1 0 करायचे. आणि हे R3 ला 0 करायचं असल्यावर काय करायचे, R1 चा चूज करायचा. मग हे R3 ला 0 करायला R1 म्हणजे R3 minus R1, R3 minus R1. ट्रान्सफॉर्मेशन काय होतं, 1 1 0 as it is, 0 1 1 as it is, R1 आणि R2 as it is. आता R3 minus R1 here R3 minus R1 here minus 1 आणि R3 minus R1 equal to 1. X, Y and Z. 1
minus R1. 4 by 3 minus 1. 4 by 3 minus 1. Yeah. 4 by 3 minus 1. म्हणजे किती होते? 1 by 3. 4 by 3 minus 1. It is 1 by 3. आपल्याला हे 3 झिरो पाहिजे. हे दोन ऑलरेडी होते, पण R3 चं ट्रान्सफॉर्मेशन घेतलं हे चेंज आहे. म्हणजे आता इथं आणखी एक ट्रान्सफॉर्मेशन करायला लागणार. इथं झिरो करायचे आणि इथं झिरो R3 च्या जागेवर इथं झिरो करायचे किंवा या R2 चाच यूज करायचा. R3 plus R. Then first row as it is 1 1 0. आता R2 as it is 0 1 1 आणि R3 च्या जागेवर काय राहील? R3 plus R2 0 plus 0 0 minus 1 plus 1 0 आणि 1 plus 1 x y and z is equal here 1 5 by 3. आता काय करायचं आपल्याला? R3 plus R2 1 by 3 plus 5 by 3. 1 by 3 plus 5 by 3. 1 by 3 plus 5 by 3. It is 6 by 3. And 6 by 3 it is 2. Then हे झालं तुमचं 3 झिरो झाली. प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे 3 एलिमेंट 0. आता टेक द मल्टिप्लिकेशन. X plus y, y plus z, and 2z. 1 5 by 3. Yeah. Multiplication. First row 1 into x, 1 into y, and 0 into z. हे 0 होते म्हणजे फक्त x plus y. It is x plus y. Second row मध्ये काय? 0 into x हे असं होते. y into 1. Z into 1, and that means y plus z. And third is x 0, y 0, it is 2z. 2z is equal to 2. Then, two matrices are equal, therefore corresponding elements are equal. X plus y is equal to 1, y plus z is equal to 5 by 3, is equation number 2, and 2z is equal to 2. Therefore, z is equal to 1. Then by equation number 2, y plus 1 is equal to 5 by 3. Therefore, y is equal to 5 by 3 minus 1. 5 by 3 minus 1, it is 2 by 3. And by equation number 1, x plus 2 by 3. It is y. 5 by 3 minus 1. 5 minus 3 is 2. That means y 2 by 3 is equal to 1. Therefore, x is equal to 1 minus 2 by 3. That means 3 minus 2, 1 by 3. Therefore, x is equal to 1 by 3, y is equal to 2 by 3, and z is equal to 1. X is equal to 1 by 3, y is equal to 2 by 3, and z is equal to 1. Here is the solution by using reduction method. Reduction method है फक्त principal diagonal below element in 0 all elements are 0 below the principal diagonal. Okay, here 0 0. Now next example. The example is the cost of 4 pencils, 3 pens and 2 erasers is rupees 60. The cost of 2 pencils, 4 pens and 6 erasers is rupees 90. Whereas the cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is rupees 70. Find the cost of each item by using matrices. Okay. Now here let rupees x, y and z be the cost of pencil,
pen and eraser. Respectively. Here, X, Y, and Z will the cost of one pencil, one pen, and one eraser. Then, from given information, we can write the cost of 4 pencils, 3 pens, and 2 erasers is rupees 60. Therefore, cost of 4 pencils, the cost of 1 pencil is X. Therefore, it is cost of 4 pencil 4X. Cost of 3 pens, it is 3Y, and cost of 2 erasers, it is 2Z, is equal to 60 rupees. It is the first equation. Then, second, the cost of 2 pencils, 4 pens, and 6 erasers is rupees 90. And cost of 6 pencils, it is plus 2 pens and plus 3 erasers is rupees 70. Okay. Are the linear equation from the given information. Then matrix form of this equation. AX is equal to B. Then 4, 3, 2, 2, 4, 6, and then 6, 2, 3 into X, Y, and Z into it is X. 60, 90, and it is 70. Then it is the matrix form. Then we want to find the values of X, Y, and Z by using the matrix method. Now here matrix method we can use inversion method or reduction method. Inversion method means X is equal to A inverse into B. Therefore first we want to find the inverse of matrix A, and that is the Lenz's method. Therefore here we use the reduction method, that is the transformation, and therefore transformation. Here, reduce all elements below the principal diagonal are 0. Therefore, the matrix A reduced into upper triangular matrix by using row transformation. Okay? That means we have to reduce these 3 elements are 0. Therefore, 2, 6, and these 2 are reduced to 0. Then, आता इथे 1 केलं चालते आणि 1 न करताही 0 करता येते, पण हे 2 0 करायचे असले तर इथं यूज करायचं याच नंबरचा. इथं 1 आलं तर सोपं, म्हणजे काही विचार करायची गरज पडत नाही. इथं 1 आहे, सरळ 2 न मल्टिप्लाय करा, 0 होऊन जाते. इथं 1 आहे, सरळ 6 न मल्टिप्लाय करा, 0 होऊन जाते. पण 1 नसलं तर थोडा विचार करावा लागेल. इथं 0 आणण्यासाठी काय, हे दोन्ही सारखे आले पाहिजे. म्हणजे काय करावं लागणार, याला 2 न मल्टिप्लाय करावं लागणार, म्हणजे हे काय होते 4, 4 - 4 0. ओके, फक्त थोडं कॅल्क्युलेशन वाढणार. देन आता 6च्या जागा 0 करायचे, या 4चाच यूज करायचा. तर इथं 0 करण्यासाठी काय करणार, मग या दोन्हीला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केलं, R1 आणि R2 ला, की दोन्ही सेम होते. सेम याच्यासाठी आपल्याला 0 पाहिजे सबट्रॅक्शन घेतल्याच्या नंतर. देन मग इथं 3 न मल्टिप्लाय केलं 12 होतं, आणि इथं 2 न मल्टिप्लाय केलं इथं होतं 12, म्हणजे 12 - 12 0. देन म्हणजे आता ट्रान्सफॉर्मेशन कोणते घ्यायचे, 2R1 मायनस R1 हे झालं R2 साठी ट्रान्सफॉर्मेशन. आणि R3 साठी ट्रान्सफॉर्मेशन कोणते, 2R3 मायनस 3R1 कॅल्क्युलेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन व्हॅल्यू R2 च्या जागेवर काय लिहायचे, 2R2 मायनस R1. इथं 2 न मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं 4 होते, 4 - 4 0. त्याच्यानंतर दुसरं ट्रान्सफॉर्मेशन काय, R3. तर here 2R3 इथं 2 न मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं 12 होते. आणि देन या 4 ला मग 3 न मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे 12 होते, दोन्ही 0 मायनस 3R1. आता हे दोन ट्रान्सफॉर्मेशन या मॅट्रिक्सवर ऑपरेट केलं. फर्स्ट R1 as it is, 4, 3,
and 2 as it is. R1 as it is. R2 च्या जागेवर काय लिहायचं व्यवस्थित पहा. 2R2 minus R1 याला 2 न जेव्हा गुणणार, R2 ला 2 न गुणायला, R2 ला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर here 4, here 8 and here 12. Okay. 4 minus 4 0. Then इथे 2 न मल्टिप्लाय केल्यावर हे झाले 8. 8 minus 3 it is 5. इथे 2 न मल्टिप्लाय केल्यावर हे झालं 12. 12 minus 2 it is 10. हे झालं तुमचं R2. आता R3 ला काय लिहायचे, तर 2R3 minus 3R1. Here 2R3 12 and here 3R1 here 12. 12 minus 12 0. Then 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर here 4 and here इथे 3 न मल्टिप्लाय करणार. Okay. 2R3 minus 3R1 म्हणजे इथे होणार 4 आणि इथे होणार 9. Then here multiply by 2 and here multiply by 3. Here 4 and here 9. 4 minus 9 minus 5 and here इथे 2 न मल्टिप्लाय करा. Here 6 and here 6. 6 minus 6 0. Into matrix X. Then other calculation here 60 as it is. त्याच्यानंतर R2 च्या जागेवर काय करावं, 2R2 minus R1. 2R2. R2 ला 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे 180 आणि 180 minus 60 120. Here 180 minus 60. 180 minus 60 is 120. त्याच्यानंतर आता R3. 2R3 minus 3R1. 2R3 याला 2 न मल्टिप्लाय केल्यावर हे होते 140. And here 3 हे होते 180. 140 minus 180 is minus 40. Then आता आपल्याला रिडक्शन मेथड मध्ये काय सांगितले की एक अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स करा किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स करा. आता अपर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आपण कशासाठी तयार करतो, इथे एलिमेंट असेल कोणता तरी 0 0 आणि इकडे XY म्हणजेच कोणत्याही एका रो मध्ये 2 झिरो आले पाहिजे आणि एका रो मध्ये 1 झिरो आला पाहिजे. कशासाठी, एका तुमच्याजवळ 3 व्हेरिएबल्स आहेत XYZ. एका रो मध्ये 2 झिरो आले की 2 व्हेरिएबल कॅन्सल होतात, एकच व्हेरिएबल राहते, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येते. मग दुसऱ्या रो मध्ये काय, एक व्हेरिएबल आधीच कॅन्सल, एका व्हेरिएबलून दुसरं काढता येते. देन मग याच्यासाठी आपल्याला ही मेथड सांगितली की लोअर ट्रायंगुलर किंवा अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा. पण इथे ऑटोमॅटिक एका रो मध्ये 2 झिरो आले आणि एका रो मध्ये 1 झिरो आले, म्हणजे आपली कंडिशन काय, एका रो मध्ये 2 झिरो आणि एका रो मध्ये 1 झिरो यायला पाहिजे. इथे ऑलरेडी आले, म्हणजे इथे तुम्ही याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स नाही, हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स नाही. आपण अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आला की सरळ दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करतो, इक्वेशनला सॉल्व्ह करतो. इथं हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स नाही तरीही मल्टिप्लिकेशन करता येते, कारण हे 2 झिरो आले, इथे एका व्हेरिएबलची किंमत काढता येते. मग याला तुम्ही अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट नाही केले तरी चालते, एक स्टेप वाढते फक्त. अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करता येते, सरळ या दोन्हीची ऍडिशन घ्या. या दोन्हीची ऍडिशन घेतली की इथं 0 येईल, इथं नंबर येईल कोणता तरी, आणि सरळ त्याचं कॅल्क्युलेशन. ते जर अप्पर ट्रायंगुलर, इथं सरळ तुम्हाला युजिंग मॅट्रिसेस म्हणजे कोणती मेथड वापरा. माझा इथे काय, हे 2 झिरो आलेली ऑलरेडी, मग सरळ मल्टिप्लिकेशन करा. एका रो मध्ये 2 झिरो आणि एका रो मध्ये 1 झिरो आला पाहिजे, म्हणजे तुमचे 3 व्हेरिएबल जे दिसायले, 2 झिरो आले म्हणजे 3 व्हेरिएबल मधले 2 व्हेरिएबल कटणार, एका व्हेरिएबलची किंमत काढता येते. हे 2 झिरो केले तर हा व्हेरिएबल राहिली व्हॅल्यू काढता येते. माझा इथं हे 2 झिरो आणि हे सरळ इथंच मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतंय. याला तुम्ही अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट नाही केलं तरी चालतंय, सरळ मल्टिप्लिकेशन. नाव हियर टेक द मल्टिप्लिकेशन. 4x plus 3y plus 2z, then 5y plus 10z multiplication, and now here x and z are 0, here minus 5y. 60, 120 and minus 4.
Therefore we can write 4x plus 3y plus 2z is equal to 60. It is equation number 1. 5y plus 10z is equal to 120. It is equation number 2. Then minus 5y is equal to minus 40. It is equation number 3. Therefore y is equal to 8 by equation number 2. 5 into 8 plus 10z is equal to 120. Therefore 10z is equal to here 5 into 8 40 minus 40 म्हणजे 2 80 and therefore z is also 8. And last by 1 4x plus 3 into 8 plus 2 into 8 is equal to 60. Then 4x is equal to here 24 and here 16. 24 plus 16 40 minus 40 20 and therefore x is equal to 5. Therefore last answer, cost of one pencil, it is 5 rupees. Therefore here x is equal to 5, y is equal to 8 and z is equal to 8. Okay? हे लास्ट आन्सर नाही. आता लास्ट आन्सर काय लिहायचे? The cost of one pencil is rupees 5. Cost of one pen is rupees 8 and cost of one eraser is 8. किंवा हेच जसं आता तसं लिहा xyz ची व्हॅल्यू xyz च्या जागा xyz ची व्हॅल्यू. Therefore rupees 5, 8 and 8 is the cost of pencil, pen and eraser respectively. 5, 8 and 8 is the cost of pencil, pen and eraser respectively. Now we see the next example. आता इथे तुम्ही अप्पर ट्रायंगुलर मध्ये याला कन्वर्ट केला असतं तरी चाललं असतं. ओके, अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट केला असतं तर काय होतं? सोल्युशन त्याचे ना एक स्टेप वाढणार. इथे 0 पाहिजे. R3 च्या जागेवर 0. R3 प्लस R2. Then 4, 3, 2, 0, 5, 10. Okay, 0, 0, and here 10. X, Y, Z. 60, 120. R3 plus R2 करो. R3 plus R2. Here 8. Now take the multiplication. 4x plus 3y plus 2z is equal to 60. 5y plus 10z is equal to 120 and 10z is equal to 80. 10z is equal to 80. Z ची किंमत येणार 8. ही 8 व्हॅल्यू इथे ठेवा. हे होते परत 80. इकडे मायनस 0 40 म्हणजे 5y is equal to 40 म्हणजे y is equal to 80 आणि ह्या y is equal to 8 आणि देन या दोन्हीच्या व्हॅल्यू पुन्हा ही व्हॅल्यू काढा. x is equal to 8, y is equal to 8, then x is equal to 5. हे झालं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं. ओके, पण इथे स्पेसिफिक दिलेलं नाही अप्पर ट्रायंगुलरच कन्वर्ट करा असं काही. तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं युजिंग मॅट्रिसेस. Next example. If three numbers are added, their sum is 2. If 2 times the second number is subtracted from the sum of first and third number, we get 8. And if 3 times the first number is added to the sum of second and third number, we get 4. Find the numbers using matrices. Okay. Let x, y and z
3 numbers. Then from given condition, here x, y, z are the 3 numbers. First condition it is, if 3 numbers are added, their sum is 2. If 3 numbers are added, their sum is 2. Then second condition, if 2 times the second number, second number it is y, 2 times the second number, that means 2y, is subtracted from sum of first number, that means 2 times the second number, it is 2y, is subtracted from the sum of first and third number. Yes, 2y is subtracted from the sum of the first and third number, we get 8. Yeah. 2 times the second number is subtracted from the sum of the first and third number, we get 8. That is, या इक्वेशनला x y z च्या फॉर्म मध्ये x minus 2y plus z is equal to 8. x, z and minus 2y. x minus 2y plus z is equal to 8. And last, third condition. 3 times the first number. 3 times the first number is added to the sum of second and third number. Is added to the sum of second and third number. We get 4. It is the third condition. Therefore, matrix form of equations. Matrix form AX is equal to 1, 1, 1. 1 minus 2, 1. It is 1 minus 2, 1. Not this 1, 1 minus 2. Here x, z, y. Equation x, y, z. And then 3, 1, 1 into x, y and z is equal to 2, 8, 4. 2, 8 and 4. Now, by reduction method, we have these 3 elements are 0. एका रो मध्ये 1 0 आणि एका रो मध्ये 2 0 यायला पाहिजे. देन फर्स्ट आता इथं 0 पाहिजे तर सरळ r2 r1 आणि इथे 0 पाहिजे तर सरळ काय r3 3r1 म्हणजे दोन ट्रान्सफॉर्मेशन r2 r1 and r3 च्या जागेवर 0 करायला काय इथे 3 येते त्याच्यात इथे 3 ने मल्टिप्लाय करा r3 3r1 देन first row as it is 1 1 1 1 1 1. Then second row काय लिहायचं आहे r2 r1 r2 r1 1 1 0 -2 -1 here -3 and here 1 -1 again 0 means 0 -3 0 हे 0 हे होते -3 आणि हे 0. त्याच्यानंतर r3 ला काय करणार r1 ला 3 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे हे 3 3 3 होणार या 1 1 1 च्या जागेवर करणार 3 3 3 3 3 0 1 3 here -2 and again 1 3 -2 म्हणजे होणार 0 -2 -2 into x y and z. Three, 3 r1 ला 3 ने मल्टिप्लाय करा 3 3 0 1 -3 -2 1 -3 -2 the same transformation r1 as it is r2 च्या जागेवर काय r2 r1 8 2 is 6 and r3 3r1 याला 3 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 6 होणार म्हणजे 4 6 it is -2. आता इथे सुद्धा तुम्हाला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स करायची गरज पडणार नाही. कशामुळे
इथे या रो मध्ये 2 झिरो आले म्हणजे 2 व्हेरिएबल कॅन्सल झाले, एकच व्हेरिएबल राहिलं त्याची व्हॅल्यू निघते. म्हणजे कोणत्याही एका रो मध्ये 2 झिरो आणि एका रो मध्ये 1 झिरो करायचा आहे. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये सरळ आपल्याला एक वे दिला होता की एका रो मध्ये 1 झिरो आणि एका रो मध्ये 2 झिरो, म्हणजे R2 मध्ये 1 झिरो करा आणि R3 मध्ये 2 झिरो करा. तर कोणत्याही एका रो मध्ये 2 झिरो आणि कोणत्याही एका रो मध्ये 1 झिरो आला हे सगळं मल्टिप्लिकेशन या कॅल्क्युलेशन करता येईल. म्हणजे याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, म्हणजे इथे झिरो करायची गरज नाही, डायरेक्ट आन्सर काढता येते. देअरफॉर टेक द मल्टिप्लिकेशन. x plus y plus z minus 3y, कारण x आणि z दोन्ही झिरो होतात. याला इथे x झिरो आहे, minus 2y minus 2z is equal to 6 minus 2. Therefore, x plus y plus z is equal to 2. It is equation number 1. Minus 3y is equal to 6. It is equation number 2. And minus 2y minus 2z is equal to minus 2. It is equation number 3. Then, by equation number 2, y is equal to minus 2. Minus 3y equal to 6. Then, by equation number 3, minus 2 minus 2 minus 2z is equal to minus 2. एक इथे minus 2 into minus 2 plus 4. Plus 4 इकडे गेला minus 4, म्हणजेच minus 2z is equal to minus 6, and therefore z is equal to 3. It is the value of z, and lastly by 1. X plus y plus z is equal to minus, it is plus 2. That means x plus minus 2 and plus 3 is equal to 2. Here minus 2 plus 3 plus 1 equal to 1. Then x is equal to 1. Therefore, three numbers are x is equal to 1, y is equal to minus 2, and z is equal to 3. Therefore, required three numbers are 1, minus 2, and 3. Here is required three numbers: 1, minus 2, and 3. Okay. Now, next example. Next example it is, the cost of 3 televisions and 2 VCRs is rupees 35,000. The shopkeeper wants profit of rupees 1,000 per TV and rupees 500 per VCR. He sell 2 TV and 1 VCR and get the total revenue as rupees 21,500. Find the cost and selling price of TV and a VCR. Okay. Here, let rupees x be cost of a TV and rupees y be cost of a VCR. Then, the first condition, the cost of 3 TV and 2 VCR is rupees 35,000. Therefore, we get 3x plus 2y is equal to 35,000. And selling price of a TV is rupees x plus 1,000, because the
cost of TV is X and the profit on TV is 1000. Therefore, selling price is rupees X plus 1000 and selling price for the VCR and is rupees Y plus 500. Cost of VCR it is Y and profit on VCR it is 500. Therefore, selling price is Y plus 500. And then he sell 2 TVs. That means selling price X plus 1000. Therefore, 2 into X plus 1000 and 1 VCR that is Y plus 500. He get 21,500. Therefore, we can write 2 into X plus 1000 plus 1 VCR is equal to 21,500. Then this can be written as 2X plus 2000 plus Y plus 500 is equal to 21,500. And then it is 2X plus Y. And here 2000 plus Y plus 500. It is 2500. You can get a minus of it is equal to 19,000. 21,500 minus 2,500. Then from given conditions we get equations 3x plus 2y is equal to 35,000 and 2x plus y is equal to 19,000. Therefore, matrix form is matrix form 3, 2, 2, 1 into x. It is x 1 is equal to 35,000 and it is 19,000. Yeah. Now, by reduction method, here below the diagonal element 0, म्हणजे 2 च्या जागेवर 0 करा. आता 2 च्या जागेवर 0 करा. इथं 1 असतं. तर 0 करायला सरळ 2 ने मल्टिप्लाय करा असं. इथं 1 आणता येते. या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करा. इथं 1 आणा. पण एक ट्रान्सफॉर्मेशन कशाला वाढवायचं? डायरेक्ट काय करणार? याला 2 ने मल्टिप्लाय करायला 3 ने मल्टिप्लाय करा. या R2 च्या जागेवर 0 पाहिजे. तर 3R2 minus 2R1 याला 3 ने मल्टिप्लाय करा 6 होते. याला 2 ने मल्टिप्लाय करा 6 होते. दोन्ही 0. First as it is. Then here 0. इथं 3 ने मल्टिप्लाय केले. इथं 3 झालं आणि इथं 4 ने मल्टिप्लाय करायला. सॉरी, इट इज 2 ने मल्टिप्लाय करायला म्हणजे इथं होते 4. 3 minus 4 here minus 1 into x1. Then R1 as it is. आता R2 च्या जागेवर काय राहिलं व्यवस्थित कॅल्क्युलेशन पहा. 3R2 या R2 ला 3 ने मल्टिप्लाय करायला. या R2 ला 3 ने मल्टिप्लाय करायला. याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर किती होते? या R2 ला 3 ने मल्टिप्लाय करायला. 3 into R2. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर किती होते? 57. And 2 into R1. And then या दोन्हीचे सबट्रॅक्शन. 3R2 minus 3R2 minus 2R1. 3R2 minus 2R1 दोन्हीचे सबट्रॅक्शन काय होते? 0 0 0 7 and here subtraction 70. Yeah, 70 minus 52. 70 minus 52 is minus 57. 57 minus 70 it is minus 30. The calculation was minus 30. Then therefore 3x plus
2y is equal to 35,000 and minus y is equal to minus 30. Therefore, y is equal to 13,000 and by equation 1 we get 3x plus 2 into is equal to 35,000. Here 26. 35 minus 26. 35 minus 26 is 900. Sorry, 9,000. And therefore x is equal to 3,000. Then x is a cost of TV and y is a cost of VCR. Therefore, the cost of TV is 3,000 and cost of VCR is 13,000. Therefore, cost of TV is rupees 3,000 and for VCR is rupees 13,000 and selling price of TV. Here selling price cost 3,000 and profit 1,000. Therefore, selling price is rupees 4,000 and selling price of VCR is rupees 13,500. It is a cost and it is selling price. Okay. आता हे झालं तुमचं व्हर्बल एक्झाम्पल युजिंग मॅट्रिक्स मेथड. आता इथे तुमचं मॅट्रिक्स बोर्डच्या सिलेबसनुसार पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. सुरुवातीला काय होतं ट्रान्सफॉर्मेशन, देन इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, त्याच्यानंतर मायनर, कोफॅक्टर अँड ऍडजॉइंट मॅट्रिक्स, देन इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड, त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये पुन्हा दोन टाईप, रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड. ते इन्व्हर्जन मेथडचे काल झाले होते आणि रिडक्शन मेथड आज आपण पाहिलेली. आणि व्हर्बल प्रॉब्लेम तुम्हाला फक्त मॅट्रिक्स मेथड म्हणलेले कोणत्याही मेथडनं सॉल्व्ह केलं तरी चालते. मग कोणत्याही मेथडनं कसं सॉल्व्ह करणार, एक तर रिडक्शननं सॉल्व्ह करा किंवा इन्व्हर्जननं. पण रिडक्शन मेथड सोपी, इन्व्हर्जन मोठी आहे थोडी. मग याच्यात इक्वेशन तयार करायच्यात, इक्वेशन तयार करून मॅट्रिक्स फॉर्म आणि मॅट्रिक्स फॉर्म नंतर मग त्याला रिडक्शन मेथडनं सॉल्व्ह करा. रिडक्शन मेथड म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करा. ट्रान्सफॉर्मेशन केल्याच्या नंतर इक्वेशन सॉल्व्ह करा. इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर जे काही कॅल्क्युलेशन विचारले यार cost of TV and cost of VCR विचारलं होतं. It is cost of TV and cost of VCR and selling price of TV and selling price of VCR. आता याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण पाहू कोणतं तरी सुरू करू. मॅट्रिक्स संपलेला आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट चॅप्टर नेक्स्ट लेक्चर.